नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण या रानामध्ये सोयाबीन पेरणार आहोत। तर सोयाबीनची जी व्हरायटी आहे ते पाहू शकताय, फुले किमिया KDS 753 ह्या जातीचं सोयाबीन आहे। तर या ठिकाणी पाहू शकताय, ज्यावेळेस आपण सोयाबीनचं बियाची पिशवी फोडली त्यामुळे ते सोयाबीनची पिशवीमध्ये सोयाबीन अशा रीतीने आहे। यामध्ये सोयाबीनची जी पिशवी फोडल्यानंतर मला असं लक्षात यायला लागलं आहे की ज्यावेळेस शेतकऱ्याच्या रानामध्ये सोयाबीन चांगल्या क्वालिटीचं चांगलं दर्जेदार उत्पन्न देतं किंवा चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन निघतं, त्या शेतकऱ्याकडून हे घेतलेलं सोयाबीन आहे आणि पिशवीमध्ये पॅक करून विकलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, या बियामध्ये माती देखील आढळते, परत तसंच या ठिकाणी डाळ देखील आहे मशनीमध्ये रास केल्यानंतर, आणि हे जे आहे सोयाबीन हे सोललेलं देखील आहे। तर मी बीज प्रक्रियेसाठी या ठिकाणी टोपल्यात काढलेलं आहे। तर हे महाजैविकचं जे आपण एक 40 ml ची बॉटल घेतलेली आहे। तर याच्यामध्ये जैविक औषध आहे, नत्र स्थिरीकरण करणारं आणि स्फुरद विरघळणारं पालाश उपलब्ध करून देणारं हे असं औषध आहे, या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर हे आपण एक 5 किलो बियाण्यासाठी, म्हणजे 20 किलोची पिशवी आहे, त्यातील 5 किलो बियासाठी हे आपण सोयाबीनला लावून घेणार आहोत। त्यानंतर ह्याच पिशवीमध्ये हे थायरमचं पाकिट भेटलेलं आहे आपल्याला। हे थायरम उरलेलं जे काही 15 किलो बिया आहे त्या थायरम त्याला लावणार आहोत। म्हणजे आपल्याला कळेल की ह्या 5 किलोच्या जे काही 4-5 मोरडन येतील त्या मोरडनमध्ये सोयाबीन कशा क्वालिटीचं येईल, आणि त्यानंतर हे थायरम लावल्यानंतर कोणत्या पद्धतीने येईल, जेणेकरून हा आपला एक प्रयोग आहे, नवीन प्रयोग आहे। हा प्रयोग जर आपल्याला कळाला, पुढल्या वर्षी जर आपल्याला समजलं की थायरम लावल्यानंतर उत्पन्न चांगलं येतं, झाड चांगलं होतं, तर आपण थायरम लावू। किंवा हे जे काही महाजैविक महाबीजचं जे आहे लिक्विड, नत्र स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देणारं जे काही लिक्विड आहे, हे लावल्यानंतर जर रानामध्ये किंवा आपलं जे काही पीक आहे ते पीक चांगलं येणार आलं किंवा उत्पन्न ते 4-5 जी काही मोरडन आहेत त्यामध्ये जर उत्पन्न चांगलं भेटलं तर आपण पुढल्या वेळेस हेच औषध लावून वापरूया। हे खास प्रयोग करण्यासाठी आपण हे दोन्ही औषधं या ठिकाणी आणलेली आहेत। मी खरं तर जर या पॅकेटमध्ये जर थायरम नाही भेटलं असतं तर या ठिकाणी ST पॉवर प्लॅन्टचं जे काही ST औषध आहे हे मी अगोदर उडदाला वगैरे लावून पेरलेलं आहे। याचं रिझल्ट देखील चांगलाच आहे, तरी देखील ते लावून पेरणार होतो, परंतु या पॅकेटमध्ये आपल्याला सोयाबीनच्या पिशवीमध्ये थायरमची एक पुडी भेटलेली आहे आणि त्याच्यामध्येच हे माहितीपत्रक भेटलेले आहेत। सोयाबीन पेरताना कोणती काळजी घ्यायची, काय घ्यायची, ते सर्व सांगितलेलं आहे, आणि हे बुरशीची बीज प्रक्रिया कशी करायची हे देखील या ठिकाणी लिहून पाठवलेलं आहे। तर या पद्धतीने आपण यावेळेस करून पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला कळेल की बाबा पुढल्या वर्षी थायरमच लावायचं की आपल्याला कोणतं एक वेगळं लिक्विड औषध आणावं लागेल बीज प्रक्रिया करण्यासाठी, हे आपण रिझल्ट पाहणार आहोत। त्यानंतर आपण पुढल्या वर्षी याचा डिसिजन घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, हा माझा एक नवीन प्रयोग आहे। हा प्रयोग करणं चांगलं आहे का, किंवा तुम्ही जर याच्या अगोदर याचा प्रयोग केला असाल थायरमचा किंवा या लिक्विड कोणत्याही औषधाचा बीज प्रक्रियेचा, जर याचा चांगला रिझल्ट आले असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता, जेणेकरून उरलेली जे काही शेतकरी आहेत त्यांना देखील कोणतं औषध वापरावे याची माहिती भेटेल। आणि सध्या वारं सुटलेलं आहे त्या कारणाने आवाज देखील खरखर करत असेल, तर तुम्ही जे काही बोलतो हे समजून घेतालच अशी माझी हे आशा आहे। तर मी पुढल्या वर्षी याच सोयाबीनचं बी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून काय आहे, आता ज्यावेळेस मी पाकिट फोडल्यानंतर पाहिलं की हे शेतकऱ्यापासून आणलेलं आहे असंच बियाणं पिशवीमध्ये पॅक करून आपल्याला 2000 प्रमाणे विकलेलं आहे। तर आपलं 1 क्विंटल 4000ला विकण्यापेक्षा विकून 2000ला 20 किलो घेण्यापेक्षा आपण आहे तेच एक अर्धा क्विंटल सोयाबीनचं बी ठेवून आपण पुढल्या वर्षी पेरण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या सोयाबीनची इथून पुढची जे काही अपडेट आहेत त्या पेरल्यापासूनचे, आता पेरलेलाचा हा व्हिडिओ आहे भाग 1 म्हणून। त्यानंतर कोळपी मारताना किंवा फवारणी करताना मी कोणते औषध वापरेल, कोणता कसा प्रयोग करेन, हे देखील आपण व्हिडिओच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर पुढचे प्रयोग पाहण्यासाठी, रिझल्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।